वेलकम टू माय चॅनल क्राफ्टी साक्षी। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पेपरपासून फोटो फ्रेम कशी बनवायची। चला तर सुरू करूया। ही फ्रेम बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एक A4 साइज पेपर। तुम्ही बघू शकता मी एक थिक पेपर यूज करत आहे जेणेकरून आपली फ्रेम खूप वेळपर्यंत टिकू शकेल। त्याचबरोबर फ्रेम बनवण्यासाठी आपल्याला इतरही टूल्स अँड थिंग्स लागतील, ते मी तुम्हाला शो करते। आता या सर्व वस्तू आपण साईडला ठेवून घेऊया। फ्रेम बनवण्यासाठी आपण जी पेपर शीट घेतलेली आहे तर त्या पेपर शीटवरती आपण काही लाईन्स ड्रॉ करून घेणार आहे। त्या लाईन्स आपण चारही बाजूने ड्रॉ करून घेणार आहे। ते एक एक करून मी तुम्हाला सांगते आपण कशा प्रकारे ड्रॉ करणार आहोत। तर आता आपण स्केल घेतलेली आहे। पेपरच्या कुठल्याही एका साईडला 1 सेंटीमीटरचं स्पेस सोडून आपण पॉईंट प्लॉट करून घेऊया आणि त्या पॉईंटवरती आपण सरळ रेष आखून घेऊया। आपण जी लाईन ड्रॉ केलेली आहे त्या लाईनपासून पुन्हा 1 सेंटीमीटरची स्पेस सोडून आणखी एक लाईन ड्रॉ करून घ्या। अशाच प्रकारे आपल्याला सेकंड लाईनपासनं आणखी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, पण येथे आपण 2 सेंटीमीटरची स्पेस सोडणार आहोत। आता आपल्याला लास्ट लाईन ड्रॉ करायची आहे आणि त्यासाठी आपण 1 सेंटीमीटरची स्पेस सोडणार आहोत। आता आपले चारही लाईन्स ड्रॉ करून झालेले आहेत। मी एकदा तुम्हाला सांगून देते। मी आधी 1 सेंटीमीटरचा गॅप सोडला, मग 1 सेंटीमीटर, मग 2 सेंटीमीटर आणि पुन्हा 1 सेंटीमीटरचा गॅप सोडून लाईन आखून घेतलेली आहे। अशाच प्रकारे आपल्याला चारही बाजूने लाईन्स ड्रॉ करून घ्यायची आहे। हे बाजूने लाईन्स ड्रॉ करून झालेल्या आहेत। आता आपण स्केलवरती 2 सेंटीमीटरचा मेजरमेंट घेणार आहोत। आतल्या बाजूला जी लाईन आहे तिथून 2 सेंटीमीटरवरती एक पॉईंट प्लॉट करणार आहोत आणि तिथून एक लाईन ड्रॉ करून घेणार आहोत।
अशा प्रकारे आपण इतर आतल्या कॉर्नरवरती ही पॉईंट प्लॉट करून लाईन्स ड्रॉ करून घेणार आहोत. सर्व लाईन्स ड्रॉ करून झाल्या आहेत. तुम्ही बघू शकता जी आपण 2 सेंटीमीटरची स्पेस सोडलेली होती, जी आडवी स्पेस होती, त्यामध्ये एक स्क्वेअर बनलेला आहे. तिथून आपल्याला 2 पॉईंट कनेक्ट करून घ्यायचे आहेत. त्यावरती तिरपी रेष आखून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण चारही कॉर्नरवरती तिरपी रेष आखून घेणार आहोत. पुढे आपल्याला कॉर्नरवरचा काही पार्ट कट करायचा आहे, जो मी स्क्रीनवरती रेड कलरने शो केलेला आहे. अशा प्रकारे आपण चारही बाजूचे कॉर्नर्स कट करून घेणार आहोत. पेपरचे चारही कॉर्नर कट करून झालेले आहेत. येथे मी एक कटर घेत आहे. कटरने ज्या लाईन्स आपण ड्रॉ केलेल्या आहे त्यावरती हलक्या हाताने पुन्हा लाईन्स ड्रॉ करून घेऊया. कटर यूज झाल्यानंतर या लाईन्सला आपण फोल्ड करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण सर्व बाजूंनी कटर यूज करून फोल्ड करून घेऊया. मी येथे हाताने ही फ्रेम असेंबल करून दाखवत आहे. अशा प्रकारेच आपल्याला ती स्टिक सुद्धा करायची आहे. फ्रेमच्या साईड स्टिक करण्याआधी आपण यामध्ये एक फोटो ॲड करूया. तुमच्याकडे कुठलाही फोटो अवेलेबल असेल तो तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. फ्रेमच्या मध्ये जितकी स्पेस आहे त्यानुसार मी फोटो कट करून घेतलेला आहे आणि तो आतमध्ये स्टिक करून घेतला. आता आपल्याला फ्रेमचे साईड्स स्टिक करून घ्यायची आहे. फ्रेमच्या चारही साईडला ग्लू लावून घेऊया. तो इव्हनली स्प्रेड करून ही साईड स्टिक करूया. आपल्या साईड स्टिक करून झालेल्या आहे. त्या घट्ट चिटकाव्या यासाठी मी यावरती काही वजनदार बुक्स ठेवत आहे. आता तुम्ही बघू शकता आपली जी फ्रेम आहे ती खूप चांगल्या प्रकारे स्टिक झालेली आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे फ्रेम्स बनवून तुमचे फोटोज त्यामध्ये अटॅच करू शकता. हे खूप सुंदर दिसते. मी याआधीही अशीच एक फ्रेम बनवलेली होती. तुम्ही माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पण बघू शकता आणि ही खूप सुंदर दिसते. तुमच्या होम डेकोरसाठी सुद्धा खूप छान असं ऑप्शन आहे. तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या सायझेसचे पेपर यूज करू शकता आणि जी साईडची प्लॉटिंग आहे लाईन्सची ती एक्झॅक्ट सेम राहील. तुम्ही पेपर सायझेस चेंज करू शकता.